हो. एकमेकीला झोका देतात पाहिलंय का? ए गोटू, ए बाळा, अरे ही झोपली का काय खरंच? चांगला टाइमपास चाललाय तो दोघीचा. तुझा नंबर झाला ना? आता बबूचा नंबर आहे का? अरे बबू बघ, बबू बघ कशी खोटं खोटं झोपली आहे. चांगली मजा आहे तुम्हा दोघीची. हा, मी झोपू का त्या झोक्यामध्ये? पण तुटून जाईल ना तो. नाही तुटणार. हळूहळू हळूहळू हळूहळू. असे आंबे खाते ते सगळे पाहिले का? अरे बापरे, अरे बापरे. आयो आयो अरे चाटू 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 काम चालले रे. मित्रो, आम्ही इकडे CNG भरायला थांबलेलो आहेत. सगळे MH18 आहेत जवळपास. सगळे स्थानिक लोक आहेत. तो गाडी एकदम भारी आहे. हे बघा, इकडे असा 360 कॅमेरा वगैरे पण आहे. पुढची गाडी दिसते आपल्याला, मागची गाडी दिसते, पुन्हा आजूबाजूचं देखील सर्व दिसतं. आता इथे हा 3Dचा ऑप्शन आहे. हे बघा, सगळं दिसतं आपल्याला. ह्या बाजूचं बघायचं झालं की ह्या बाजूचं पाहता येतं, पुन्हा राईट साईडचं पाहता येतं, पुन्हा बॅक साईडला कोणती गाडी आहे. पुन्हा हे बघा समोरच्या बाजूने. एकदम मस्त सिस्टीम आहे. इकडे काय केलेलं आहे माहिती आहे का? यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. आणि ते काय करतात, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे ना असं टाकतात की CNG आलेला आहे. मग हे जे आजूबाजूचे जे स्थानिक लोक आहेत ना, ते लगेच त्यांच्या गाड्या वगैरे घेऊन इकडे येतात CNG टाकण्यासाठी. आणि CNG संपला की लगेच मेसेज टाकतात की CNG संपलेला आहे. जेणेकरून काय होतं की आजूबाजूचे जे लोक आहेत ना, ज्यांच्या CNG गाड्या आहेत, की त्यांना लगेच मग CNG वगैरे भरता येतो. नाहीतर हे हायवेवरून जाणारे जे लोक आहेत तेच भरून जातात. मित्र, आमचे आईवडील देखील आहे ना एक 20-25 वर्षापूर्वी अशाच गाडीमध्ये प्रवास वगैरे करायचे. शक्यतो काय व्हायचं, ह्या गाड्या आहेत ना 15-20 रुपये घ्यायच्या आणि ST जी राहायची ती एक 10-1 रुपये घ्यायची समजा. ह्या गाड्या थोड्याशा डबल घ्यायच्या, कारण STची वाट पाहत थांबावं लागायचं. त्यावेळेस ST वगैरे कमी असायच्या. मग त्यावेळेस आईवडील आमचे आहेत ना ह्या गाडीमध्ये आम्हाला घेऊन जायचे आणि असंच प्रवास करावा लागायचा बरं का. काही जण असे 4-5 जण असे लटकून उभे राहायचे, काही जण त्या टपावरती बसायचे आणि आतमध्ये एकदम असे कोंबून भरायचे. आणि ड्रायव्हर तर असाच अर्धा बाहेर निघलेला असायचा असा, मग त्याचे फक्त 2 पाय असे आतमध्ये असायचे. तर त्यावेळेची आठवण झाली मला ही गाडी पाहून. पण आता देवाच्या कृपेने दादाला पण गाडी आहे, माझ्याकडं पण गाडी आहे. मित्र, एवढं बॅड लक झालंय आमचं की लाईटच गेली इकडे. अर्ध्या तासापासून लाईटच नाही आहे. सगळे लोक गाड्या घेऊन चालले पुन्हा. आणि इकडं मागं गाड्यांची लाईन आहे ना एकदम हायवेपर्यंत गेली आहे. आणि आता जर समजा आपण इथून गेलो आणि लाईट आली तर किती नुकसान होईल नाही का? अर्धा पाऊण तास आम्ही इथं थांबलेलो आहेत. दादा बघा ताक घेऊन आलाय. दुसरा ग्लास कशाला आणलाय? हा दे ना, वत त्याच्यामध्ये. दादा ताक घेऊन आलाय आम्हाला. तू पिला का? दादा आम्हाला तोपर्यंत ताक घेऊन आलाय. लाईटच नाही आली ना अजून. लाईटच नाही आली ना, त्याच्यामुळे काही गाड्या निघून गेल्या ना, म्हणून पुढे कधी येईल अंदाजे? हा ना. मित्रो, मागाशी आम्हाला CNG मिळाला नाही, तिकडे लाईट गेली होती. आणि आता देखील लाईट गेलेलीच आहे, घरची पण लाईट गेलेली आहे. म्हणून आम्ही आता यांना आहे ना, ह्या दोघी खोडीच्या लेकींना आम्ही मस्तपैकी स्विमिंग करायला घेऊन चाललेलो आहे. इथं जवळच एक गोरक्षनाथांचं मंदिर आहे आणि तिथं बंधारा आहे पाण्याचा. तर म्हटलं चला, वाहतं पाणी आहे तर थोडंसं यांना जरा तिकडून डुबवून आणतो. गोटू टेन्शन मध्ये आली, डुबवून आणतो म्हणल्यावर. पाणी गेल्यासारखं बसू वाटते नाही का? फक्त तोंड बाहेर काढायचं आणि पाण्यामध्ये राहायचं. चला मित्रो, या खोडीच्या लेकींना जरा बुचकळून आणतो. गाडी मी तिकडे लावलेली आहे. इकडं आता असं खाली पायी चालत चाललोय आम्ही. ते बघा मित्रो, तिकडे जायचं आपल्याला. गाडी आम्ही इकडं पुलाच्या पुढच्या साईडला लावलेली आहे. चला चला चला. तसं पाण्याचं प्रमाण कमी आहे मित्र हो, थोडंसंच पाणी येते वरतून. ते बघा तिकडे मंदिर आहे श्री गोरक्षनाथांचं, त्रिशूळ दिसतोय ना तिकडे. पहिलं म्हणलं ह्या खोडीच्या लेकींना आहे ना थोडंसं इकडे भिजूया. एवढंच पाणी बस, काय मजा करायचं? एवढंच पाणी काय करतो? इकडे बघा, इकडे बघा. बाबू बाबू मित्र, मस्त असं इकडे नदीचं पाणी चाललेलं आहे बघा बंधाऱ्यावरून. आणि इकडे आता आम्ही थोडीशी मजा केली. दादा बघा इकडे बसला येऊन मस्तपैकी. हे असं खाली जरा शेवाळलेलं आहे, भीती वाटते. अरे बापरे,
इथं नाही कवळ इथे पाहिजे आराम करून पाहिजे. वा 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 वा, एक नंबर. मस्तपैकी मालिश होते, मालिश मित्र हो. मित्र एक नंबर मजा आली. एक तर टेम्परेचर एवढं गरम आहे आणि तिथं आम्हाला असं मस्त थंड पाणी मिळालेलं आहे. लय भारी वाटतंय. बाबू तू म्हणत होती ना वॉटर पार्कला जायचं, हा वॉटर पार्क आहे. नॅचरल वॉटर पार्क आहे, नॅचरल. आता हाच आमचा वॉटर पार्क आहे. आता काय आम्ही कुठे जात नाही. टाकू का टाकू का टाकू का? मज्जा नाही आली म्हणते. हा नाही आली, टाकू परत पाण्यामध्ये. पडली पडली पडली. उद्या परत यायचं का आपण? नाही यायचं. मग तू नको येऊ, आम्ही गोटून आम्ही येऊ. तू नको येऊ, तू नको येऊ सा, नको येऊ, तू नको येऊ. गोटू आणि आम्ही येऊ. नको येऊ तू. अरे अरे अरे, आग सोड, आग सोड. अरे इथं शिरपूरला आहे ना जवळच एक वॉटरफॉल आहे, पण त्याचा जो टायमिंग आहे तो काहीतरी 10 ते 5 वाजेपर्यंत असतो. आणि 10 ते 5 या वेळेमध्ये ना इथं 40 डिग्रीच्या पुढं टेम्परेचर आहे. त्यामुळं म्हटलं आता यांना येण्यात तर काही अर्थ नाही, कारण पाण्यामध्ये असणार आणि वरतून एकदम गरमी असणार आहे. मग आम्ही काय केलं माहिती आहे का, 5-6च्या दरम्यान आम्ही इथे आलो. हा स्पॉट एकदम मस्त आहे, एकदम वाहतं पाणी आहे आणि इथं आम्ही सगळ्यांनी मस्त मजा केलेली आहे. आता आम्ही काय करणार आहे, इकडे मागेच आहे ना गोरक्षनाथांचं मंदिर आहे, तिथं दर्शन घेणार आहे. चला आता सगळे इकडे गेलेले आहेत पुढे. चला चला, सटकले सटकले. अरे काका मला एकटं चालतंय. चाल 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 चाल. चला आता आपल्याला इकडे जायचं आहे मंदिराकडे. जय गोरक्षनाथ. त्रिशूळ बघा केवढं आहे देवबाप्पाचं. हर हर महादेव. ओम नमो आदेश. चला. ओम नमो आदेश. अलख निरंजन. पाया पड गोटो. श्री गोरक्षनाथ महाराज की जय. हे आहे मित्र 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर. हे बघा इकडे संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहेत. ओम नमो आदेश. अलख निरंजन. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पाया पडा. खाली बसून, खाली बसून, खाली बसून पाया पडा. या पडा पाया खाली बसून. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.